नमस्कार. माझ्या लाडक्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींनो, आज 28 एप्रिल 2026 मंगळवारचा दिवस आहे. आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यात असा काही चमत्कार घडवणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या नशिबाची बंद कवाडे उघडण्याची वेळ आता जवळ आली आहे. जर तुम्ही गेल्या अनेक दिवसांपासून अपयशाचा सामना करत असाल, मन उदास असेल आणि असं वाटत असेल की देव तुमची परीक्षा घेतोय, तर हा व्हिडिओ फक्त आणि फक्त तुमच्यासाठीच आहे. आजच्या या विशेष भागात मी तुम्हाला अशा काही गुपित गोष्टी सांगणार आहे ज्या ऐकून तुमचे डोळे पाणावतील आणि मनात आशेचा एक नवीन किरण निर्माण होईल. मेष राशीच्या लोकांसाठी आज नशिबाचा जुगार कसा पालटणार आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी जर तुमची ईश्वरावर आणि स्वतःच्या कर्मावर श्रद्धा असेल तर आत्ताच या व्हिडिओला मनापासून एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय बजरंगबली लिहायला विसरू नका. तुमची एक कमेंट तुमच्या आयुष्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार करू शकते, हे लक्षात ठेवा. मेष राशीच्या जातकांनो, आजचा दिवस तुमच्यासाठी केवळ एक तारीख नाही, तर तो तुमच्या कष्टाचे फळ मिळण्याचा एक मार्ग आहे. ग्रह नक्षत्रांची अशी काही विचित्र पण शक्तिशाली चाल आज निर्माण होत आहे, जी तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देणार आहे. मंगळ ग्रहाची प्रखर ऊर्जा तुमच्या राशीत संचार करत आहे. याचा अर्थ असा की जे काम गेल्या 6 महिन्यांपासून रखडले होते, ज्या फाईल्सवर धूळ साचली होती किंवा ज्या व्यक्तीने तुम्हाला शब्द देऊन फसवले होते, तिथे आज अचानक काहीतरी सकारात्मक घडताना दिसेल. पण थांबा, ही तर फक्त सुरुवात आहे. आज दुपारनंतर तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडणार आहे जी तुमच्या कुटुंबाचे भविष्य बदलून टाकू शकते. तुम्हाला असं वाटते का की तुमचे प्रयत्न व्यर्थ जात आहेत? तर आजचा हा व्हिडिओ तुमची ही विचार करण्याची पद्धत पूर्णपणे बदलून टाकेल. आजच्या दिवशी तुमच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर एक मोठी संधी तुमच्या दारावर टकटक करत आहे. कदाचित ती संधी एखाद्या फोन कॉलच्या स्वरूपात येईल किंवा जुन्या ओळखीतून एखादी मोठी ऑफर मिळेल. जे लोक नोकरी शोधत आहेत किंवा पदोन्नतीची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी आजचा सूर्योदय एक नवीन संदेश घेऊन आला आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, संधी चालून येते तेव्हा तिला ओळखण्याची दृष्टी तुमच्याकडे असायला हवी. कधी-कधी आपण मोठ्या गोष्टीच्या मागे धावताना हातातील छोट्या पण मौल्यवान संधी गमावून बसतो. आज कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नका. तुमच्या शब्दात आज अशी जादू असेल की तुम्ही कोणालाही आपलेसे करू शकाल. पण रागाच्या भरात तेच शब्द तुमच्यासाठी शत्रूही निर्माण करू शकतात. त्यामुळे संयम राखा आणि येणाऱ्या संधीचे सोने करा. आर्थिक बाबतीत सांगायचे झाले तर आज धनागमनाचे योग अत्यंत प्रबळ आहेत. कुठेतरी अडकलेले पैसे किंवा जुनी गुंतवणूक तुम्हाला आज अनपेक्षित लाभ देऊ शकते. पण मेष राशीच्या लोकांचा एक स्वभाव असतो, पैसा आला की तो खर्च करण्याचे मार्ग आधीच तयार असतात. आज मात्र तुम्हाला स्वतःवर नियंत्रण ठेवावे लागेल. आजचा पैसा हा चैनीसाठी नसून तुमच्या भविष्यातील गुंतवणुकीसाठी आहे. जर तुम्ही शेअर मार्केट किंवा जमिनीच्या व्यवहारात असाल तर आजचा निर्णय घेताना घाई करू नका. कोणाचे तरी ऐकून गुंतवणूक करण्यापेक्षा स्वतःच्या बुद्धीचा वापर करा. पैशाच्या बाबतीत आज एक गुप्त शत्रू तुमच्यावर लक्ष ठेवू शकतो, त्यामुळे तुमच्या आर्थिक योजना कोणाशीही शेअर करू नका. विशेषतः अशा लोकांपासून सावध राहा जे नेहमी गोड बोलून तुमचे गुपित जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. मित्रांनो, आता मी तुम्हाला अशा एका विषयावर सांगणार आहे जो तुमच्या काळजाच्या जवळचा आहे, आणि तो म्हणजे तुमचे नातेसंबंध. घरात कटकटी सुरू आहेत का? जोडीदारासोबत छोटे छोटे वाद होत आहेत का? तर आजचा दिवस या सर्व जखमांवर फुंकर घालणारा ठरेल. आज तुमच्या जोडीदाराच्या मनात तुमच्याबद्दल एक विशेष ओढ निर्माण होईल. कदाचित ते बोलून दाखवणार नाहीत, पण त्यांच्या वागण्यातून तुम्हाला ते जाणवेल. जर तुमच्या मनात कोणाबद्दल प्रेम असेल आणि तुम्ही सांगू शकत नसाल तर आजचा दिवस मनातील भावना व्यक्त करण्यासाठी उत्तम आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नाते हे विश्वासावर टिकते. आज जुन्या आठवणींना उजाळा मिळेल, ज्यामुळे घरातील वातावरण प्रसन्न राहील. मुलांच्या बाजूने सुद्धा आज एखादी आनंदाची बातमी मिळेल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर समाधान असेल. या व्हिडिओच्या मध्यभागी मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगणार आहे जी कदाचित तुम्हाला कोणीही सांगितली नसेल. पण त्याआधी मला सांगा, तुम्हाला असं वाटतं का की तुमच्या घरात सतत नकारात्मकता असते?
काम होता होता थांबतं? जर हो, तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढे मी जो उपाय सांगणार आहे तो तुमच्या घराचा कायापालट करेल. तुमचं एक सबस्क्राईब आम्हाला तुमच्यासाठी अशाच नवनवीन आणि मार्गदर्शक गोष्टी आणण्यासाठी प्रेरित करतं. त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून भविष्यातील कोणत्याही महत्त्वाच्या अपडेटपासून तुम्ही वंचित राहणार नाही. आता वळूया आजच्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, म्हणजेच तुमच्या आरोग्याकडे. मेष राशीचे जातक खूप उत्साही असतात, पण याच उत्साहाभरात ते स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. आज तुम्हाला पोटाशी संबंधित किंवा डोकेदुखीचा त्रास जाणवू शकतो. याचे मुख्य कारण म्हणजे तुमचा वाढलेला ताण. तुम्ही जगाची काळजी करता, पण स्वतःच्या शरीराचे काय? आज थोडा वेळ शांत बसा, ध्यान करा, निसर्गाच्या सानिध्यात जा. जर शक्य असेल तर आज लाल रंगाचे फळ किंवा वस्तू दान करा. यामुळे तुमच्यातील नकारात्मक ऊर्जा कमी होईल. तुमची तब्येत ठीक असेल तरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल, हे विसरू नका. आज दुपारच्या वेळी तुम्हाला एक असा संकेत मिळेल जो तुमच्या येणाऱ्या काळाची दिशा ठरवेल. कदाचित एखादा जुना मित्र भेटेल किंवा एखादे असे पुस्तक तुमच्या हातात पडेल ज्यातून तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. विश्वासाने सांगते, आज नियती तुमच्या बाजूने खेळत आहे, पण या खेळाचे नियम तुम्हाला पाळावे लागतील. कोणाचाही अपमान करू नका, विशेषतः तुमच्या हाताखाली काम करणाऱ्या लोकांचा किंवा गरजूंचा. त्यांची दुआ आज तुम्हाला यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. तुमची रास ही अग्नितत्वाची आहे. तुमच्यात तेज आहे, ऊर्जा आहे, पण ही ऊर्जा विध्वंसक ठरू देऊ नका, तर ती विधायक कामासाठी वापरा. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की आपलं नशीबच खराब आहे, पण खरं तर आपण योग्य वेळेची वाट पाहत नसतो. मेष राशीच्या लोकांसाठी आजची ही वेळ संधीची आहे. आज तुम्ही एखादा नवीन संकल्प करा, मग तो व्यायामाचा असो, नवीन व्यवसाय सुरू करण्याचा असो किंवा एखादी वाईट सवय सोडण्याचा असो. आज घेतलेला छोटासा निर्णय उद्याच्या मोठ्या यशाचा पाया ठरणार आहे. समाजात तुमचा मान सन्मान वाढेल. एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते, जी तुम्ही लीलया पेलू शकाल. फक्त स्वतःवरचा विश्वास ढळू देऊ नका. लोकांच्या टोमण्यांकडे लक्ष करा, कारण सूर्य जेव्हा उगवतो तेव्हा अंधाराचे अस्तित्व संपलेले असते. आता मी तुम्हाला आजचा सर्वात प्रभावी उपाय सांगणार आहे, जो मेष राशीच्या जातकांसाठी वरदान ठरेल. आज संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळी हनुमान चालिसाचे पठण करा आणि हनुमानासमोर तिळाच्या तेलाचा दिवा लावा. जर शक्य असेल तर गाईला गूळ आणि चपाती खा. हा छोटासा उपाय तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करेल आणि तुमच्या कामात येणारे विघ्न नाहीसे करेल. हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा, कारण श्रद्धेशिवाय केलेले कोणतेही कार्य फळ देत नाही. तुम्ही पाहाल की हे केल्यावर तुम्हाला एक वेगळीच मानसिक शांती आणि आत्मविश्वास जाणवेल. आयुष्यात चढ-उतार येतच असतात, पण जो त्या संकटांना न डगमगता सामोरे जातो तोच खरा विजेता ठरतो. मेष राशीच्या जातकांनो, तुम्ही जन्मतःच लढावे आहात. आजच्या दिवसाचा प्रत्येक क्षण आनंदात घालवा. कोणाबद्दलही मनात द्वेष ठेवू नका. क्षमा करायला शिका, कारण क्षमा केल्याने तुमचे मन हलके होते आणि तुम्ही प्रगतीकडे वेगाने धावू शकता. आज संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवा. त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला. कुटुंबाचे प्रेमच ही तुमची खरी संपत्ती आहे. जाता जाता एवढेच म्हणेन की आजचा हा दिवस तुमच्यासाठी भाग्याचा सूर्य घेऊन आला आहे. उद्याची चिंता सोडून आजच्या या क्षणात जगा. जे तुमचे आहे ते तुमच्याकडे नक्कीच येईल. फक्त थोडा संयम आणि प्रचंड मेहनत करण्याची तयारी ठेवा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात जे काही मिळवायचे आहे त्यासाठी आजपासूनच कामाला लागा. यश तुमच्यापासून फार दूर नाही. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ मार्गदर्शक वाटला असेल तर तुमच्या जवळच्या मेष राशीच्या मित्रांना आणि नातेवाईकांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तुमची एक छोटीशी मदत कोणाच्या तरी आयुष्यात बदल घडवू शकते. पुन्हा एकदा आठवण करून देते, जर अजूनही तुम्ही लाईक केले नसेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या ज्योतिष गुरु कुटुंबाचा भाग होण्यासाठी सबस्क्राईब करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामींच्या आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. उद्या पुन्हा भेटूया अशाच एका सकारात्मक आणि प्रेरणादायी राशी भविष्यासह. तोपर्यंत आनंदी रहा, सुरक्षित रहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. धन्यवाद.